जान्हवी, मी पूजेला हो म्हणालो खरं, पण आपण ही अशी किती दिवस पूजा घालणार होता? हे काय त्याच्यावरचं परमनंट सोल्युशन नाहीये. आज पूजा संपली की ते उद्या जातील. पण निदान आजचं मरण उद्यावर तर ढकललं जाईल ना. मला जान्हवीचं म्हणणं पटतंय. आत्ता पूजेचं बघू, मग दुसरं काहीतरी शोधता येईल. अगं पण हा काही रामबाण उपाय नाहीये यावरचा. आपण बोलायचं का त्यांच्याशी? नको आर्यजी, तुम्ही बोललात तर मग तर ते मोकळेच होतील आणि मग अजिबातच अडवता येणार नाही त्यांना. मग आपण त्यांना मॅरेज काउन्सिलरकडे पाठवूया का? त्याने तरी काय होणार आहे श्री? आता ते सगळ्याच्याच पलीकडे गेलेत. बरं, मग त्यांना जर वेगळं राहायचं असेल तर मग आपण निदान काहीतरी मदत तर करूया. नाही, नको. अगं हवं तर एखादा फ्लॅट देऊ. एकतर बाबांना ते पटणार नाही. बाबा जावयाच्या घरात कधीच राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, जर असं झालं ना तर त्यांना वेगळं केलं म्हणून आई आपल्याला ब्लेम करत राहील. आणि तिसरी, मला ते वेगळे व्हायलाच नको आहेत. एवढं सगळं झालं तरी तुला तसं वाटतंय? हो आईजी, कारण संसार तुटण्याचं दुःख काय असतं याचा अनुभव घेतलाय मी. आणि ते दुःख कुणाच्याच वाट्याला नको यायला असं वाटतं मला. मला मान्य आहे माझ्याशी आई चुकीची वागली, पण पिंट्यावर आणि बाबांवर तिचं मनापासून प्रेम आहे. इतकी वर्ष निमूटपणे तिने संसार केलाच की. तिला हवं त्या गोष्टी तिला संसारात नाही मिळाल्या म्हणून तिने कधीच संसार नाही मोडला. आणि ह्यासाठी आपण तिला 100 पैकी 100 मार्क्स द्यायला हवेत.